पुण्यातून एक मोठी बातमी येते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। अमित शहांच्या भेटीसाठी त्या रिट्स कार्ल्टन या हॉटेलमध्ये पोहोचल्याचं समजतंय। द रिट्स कार्ल्टन या हॉटेलमध्ये अमित शहांचा रात्रीचा मुक्काम होता। अमित शहा रात्रीच पुण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर सुनेत्रा पवार अमित शहांच्या भेटीसाठी या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। आज अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत। पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। सुनेत्रा पवार या अमित शहांच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये दाखल झालेल्या आहेत। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, सुनेत्रा पवार अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं समजतंय, भेटीचं कारण समजू शकले का? माधवी, जर आपण बघितलं तर अमित शहा हे आज पुणे दौऱ्यावर आहेत। त्यांचे विविध कार्यक्रम पुण्यामध्ये आहेत आणि ते रात्रीपासूनच जर आपण बघितलं तर पुण्यातील रिट्स कार्ल्टन या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। आणि आता जर आपण बघितलं तर गेले 15 मिनिटं झालेली आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते आता गेले 15 ते 20 मिनिटांपासून अमित शहांसोबत त्या ठिकाणी चर्चा करतायत। अर्थातच जर आपण बघितलं तर राज्यामध्ये ज्या पद्धतीने सध्या घडामोडी सुरू आहेत त्याबद्दल देखील त्यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर गेले अनेक दिवस आपण बघितलं तर त्यांना फायनान्स हे खातं मिळणार का याबाबत देखील अनेक ठिकाणी चर्चा होतीये। अजून देखील त्यांना मिळत नाहीये, त्यावर देखील अमित शहांसोबत ते चर्चा करू शकतात अशी शक्यता या ठिकाणी आहेत। मागील 15 ते 20 मिनिटांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिट्स कार्ल्टन हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी अमित शहा मुक्कामी आहेत आणि या दोघांमध्ये सध्या चर्चा त्या ठिकाणी सुरू आहेत। आणि याच हॉटेलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मुक्कामी आहेत। ते देखील काही वेळात अमित शहांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी पोहोचतायत, ही देखील या ठिकाणी माहिती मिळतीये। अर्थातच जर आता आपण बघितलं तर महत्त्वाच्या काही चर्चा या दोघांमध्ये होऊ शकतात, कारण राज्यामध्ये ज्या पद्धतीने सध्या घडामोडी सुरू आहेत आणि इतर गोष्टी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जी चर्चा होतीये सातत्याने विलीनीकरणाची, त्याबाबत सुद्धा अनेक अशा पद्धतीच्या गोष्टींमधल्या चर्चा या ठिकाणी अमित शहांबरोबर स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण म्हणजे जे खातं अजून देखील त्यांना मिळालेलं नाहीये, जे फायनान्स खातं आहे ते त्यांना मिळावं अशी अपेक्षा त्यांची आहे आणि इतर त्यांच्या सगळ्या पक्षाची आहे। त्यामुळे सातत्याने या संदर्भात आता चर्चा होताना दिसते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट कदाचित महत्त्वाची मानली जाते। आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यामुळे जवळपास 20 ते 25 मिनिटांपासून अमित शहांबरोबर त्या ठिकाणी चर्चा करतायत आणि नेमकं यात महत्त्वपूर्ण बदल होतात पुढे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता तरी जर आपण बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अमित शहांच्या भेटीसाठी पुण्यातील रिट्स कार्ल्टन या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत, ज्या ठिकाणी काल रात्रीपासून त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही याच हॉटेलमध्ये असल्याचं समजतंय। दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अमित शहांच्या भेटीला गेल्याचं समजतंय। त्यामुळे हे तीनही नेते, राज्यातले तीनही प्रमुख नेते एकत्रितरित्या अमित शहांची भेट घेतात की वेगवेगळी भेट होणार आहे, चर्चा होणार आहे, पाहणं महत्त्वाचं असेल। मिकी, सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद हे सगळ्या सविस्तर माहितीसाठी।